नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. उद्धव ठाकरे अजूनही मालक नोकर विचारातून बाहेर आलेले नाहीत, अशी खोचक टीका शिंदेच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी केली आहे. ठाकरे सगळ्यांना नोकर समजतात आणि स्वतःला मालक असंही देसाई म्हणालेत. महायुती बोलत नाही तर करून दाखवते. आम्ही 2022 आणि 2024ला करून दाखवलं, असं मंत्री शंभूराज देसाई म्हणालेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये गोंधळ असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जणू सर्कसच सुरू आहे, असा टोला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी लगावलाय. मवियाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतकंही संख्याबळ त्यांच्याकडे उरलेलं नाही, असंही नवनाथ बन म्हणालेत. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर भाजप युवा मोर्चानं घंटानाद आंदोलन केलं. या मोर्चाचं नेतृत्व वैभव सोलणकर करत होते. दरम्यान मोर्चा जवळ पोहोचताच पोलिसांनी 10 पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय. बुलढाण्यात जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सदस्य सचिव वृषाली शिंदे आणि संशोधन अधिकारी अनिता राठोड यांना निलंबित करण्यात आलंय. अधिकारी मनोज मेहरत आणि इतरांवरही गंभीर गैरव्यवहाराचा आरोप अखिल भारतीय बंजारा सेना पक्षाच्या राजेश राठोड यांनी केलाय. मात्र मनोज मेहरत यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 5 गुटखा तस्करांना अटक केली आहे. आरोपींकडून 2 वाहनांसह 7 लाखांचा गुटखा असा एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हा पान मसाला आणि गुटखा आदिलाबाद वरून यवतमाळ मार्गे अमरावतीत घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. वाशिममधील मालेगावमध्ये 51 वर्षीय बापानं आपल्या मुलीच्या 4 मैत्रिणींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार मुलींनी आपल्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या मिरजमध्ये तोल जाऊन विहिरीत पडल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. विजय आवटे विहिरीलगत असणाऱ्या रस्त्यावरून निघाले होते. यावेळी त्यांचा तोल गेला, त्यामुळे ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला. ते 55 वर्षांचे होते. सांगलीच्या मिरजमध्ये बेदाणा व्यापाराची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पाटण्यातील व्यापाऱ्याने बेदाणा खरेदी तर केली, मात्र त्यापोटी ठरलेली रक्कम दिलीच नाही. त्यामुळे व्यापाऱ्याला तब्बल 75,28,000 रुपयांना गंडा घालण्यात आलाय. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरूरच्या खेडमध्ये बिबट्याचं दर्शन झालं. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्यानं वनविभागानं सुरक्षितरित्या बिबट्याला जेरबंद केलं. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरती आणि कर्ज वाटपामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी केला. यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.